सांभाळून राहा. Wow! Wow! This jungle is so handsome, so delicious. Wow, it's so gastrologic. काय म्हणाला शेवटचं तुम्ही? ही gastrologic. Wow. ऍस्ट्रोनॉशिंग असा शब्द आहे तो. इंग्रज हा देश सोडून आता 70 वर्ष झालं गेले. आता त्यांच्यावर सुडोगून काहीच फायदा नाही मॅडम, कळलं का? Ouch. काय झालं? त्यात माझी नाजूक कंबर. कुठे? ठीक आहे. रस्ता कुठे? अच्छा, रस्ता हरवला ना आपण. तिकडे. तुम्हाला सांगतो बाई, आपण रस्ता हरवलोय. आपल्या बरोबर सगळे टुरिस्ट होते ना, ते सगळे हॉटेलला पोहोचले असणार. मी सांगतो तुम्हाला, मी इथे भर कटलोय तुमच्या स्क्रिप्ट सारखे. एक मिनिट, दरवेळेला मी ऑब्झर्व केला. पर्सनल तुम्ही सुरू करता. नाही ना, सॉरी ना. आणि असं तुम्ही माझ्यावर चिडताय काय? मी सुद्धा तुमच्या मागे मागे आले ना, मी सुद्धा तुमच्यामुळे भरकटलोय. सांगितलं होतं तुम्हाला मागे मागे या म्हणून. एक तर मला कळत नाहीये, एवढा मी अनुभवी, मी चुकलो कसा यार? मला कमी लेखू नका अजिबात. यू नो व्हॉट आय हॅव डन? काय? मी बुझोली आणि झटणीमध्ये मॉन्स्टर केलाय. कशात काय केलं? बुझोली आणि झटणीमध्ये मॉन्स्टर केलाय. प्लीज. मला झुलॉजी आणि बॉटनीमध्ये मास्टर्स केलंय असं म्हणायचंय का? तेच ते व्हॉट एव्हर. अरे तेच ते काय, तेच ते. आणि एक सांगू का, एक वेळ धनश्रीने एक्सप्रेशन्स दिले, या वाक्यावर माझा विश्वास बसेल. पण तुम्ही एवढा शिकलेला आहात याच्यावर माझा विश्वास बसणार नाही. प्लीज, मला ना काही ऐकायचं नाही मॅडम. आपण इथे अडकलोय ना संकटात. मदतीसाठी हाक मारा. हाक मारा. बचाओ बचाओ, मेरी इज्जत को खतरा है. अरे काय बोलताय तुम्ही? अरे काय खतरा आहे? तुम्हाला कळतंय का? इज्जत को खतरा आहे म्हणजे मी जणू काही शक्य आहे का ते? स्वतःहून मी कशाला मौत का कुवामध्ये उडी मारू? मी तसा नाही हो, मी नाहीये तसा. शी, इनसे कुछ होता ही नहीं. हे उचला, हे उचला. जंगलात कचरा पडलेला मला चालणार नाही. उचला. ओके ओके, सॉरी. हा. अरे यार, रात्र झाली यार, तुम्हाला सांगतो यार, आता यार इथेच काढावे लागेल. वाह. काय कसे ते? काय? जा, जाऊन या, पोटात अरे गडबड. बेडकाचा आवाज येतो. एवढा मोठा आवाज येईल का? एवढा येईल का? आणि मला कळतं गुणासमोर काय ते. मग तुम्ही काय अख्खा बेडूक जिवंत केलेला? अरे बेडकात म्हणजे बाहेर बेडका आहेत ना, त्यांचा आवाज आहे. ओके 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 सर. परिस्थितीचं गांभीर्य ओळखा जरा तुम्ही मॅडम. सॉरी सॉरी, गांभीर्य ओळखायचंय. हे काय? लिखाणात काही नसलं की असंच करावं लागतं. तिसऱ्यांदा पर्सनल बोलताय मला ना. आई शपथ सांगतोय, तिसऱ्यांदा बोलताय पर्सनल तुम्ही मला. मला कळतंय का आपण कुठे आहोत? जंगलात आहोत. हो. इथे वाघ बीघ येऊ शकतो कोणत्याही क्षणी. वाव वाघ वाव. हे काय? वाघ. हा, मला वाघाबरोबर सेल्फी काढायचा आहे. म्हणजे वाघ असा मोबाईल घेऊन उभा, तुम्ही त्याच्या पोटात असा का? नाही 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 नाही, मी त्याच्या खांद्यावरचा हात ठेवणार आणि मग सेल्फी घेणार. वाघ आडनावाचा माणूस नाहीये तो. वाघ आहे, जंगलातला वाघ आहे तो. कळतंय का तुम्हाला? काय करताय आता? काय करताय? तयारी करते. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, वाघाच्या पुढे तुम्ही फास्ट धावू शकाल? मला कुठे वाघापेक्षा फास्ट धावायचंय, मला फक्त तुमच्यापेक्षा फास्ट धावायचंय. व्हॉट्सअपवरचे विनोद ना एवढे सिरियसली घेऊ नका. हा लिखित आहे माझा. ठीक आहे. हरकत नाही. तुम्ही पर्सनल बोलू नका, सांगून ठेवतोय मी. कुणाच्या नादी लागतोय? एकतर मी रस्ता चुकलोय यार. हा, ते बरोबर आहे. यू आर राईट. तुम्ही तर खरं तर चौपाटीवर मालिशवाला व्हायला हवं होतो. चुकून अभिनय क्षेत्रात आलात यार. काय पाहिजे यार, सतत पर्सनल बोलतोय यार. तुम्हाला कळतंय का यार? इथे आपण जंगलात रात्र एकटी काढायची यार. मी आहे ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मग ठरलं आपण ना इथे मस्तपैकी इथे जंगलातच राहूया. हा, आणि आपला आपला संसार थाटूया. ते लव्ह स्टोरी सिनेमा सारखं. लव्ह स्टोरी? हाँ हाँ, त्यात नहीं का, देखो मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में है घर अपना, क्या समय है क्या समय मी आई 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 तू बाबा. अरे गप्प बसाव. बाबा काय असं नाही होते. काय बोलताय तुम्ही? किती मस्त वाटेल. म्हणजे बघा ना, तुम्ही असं जंगलात जायचं, मग तुम्ही जंगलात लाकड तोडायची, मग तुम्ही नदीतलं पाणी आणायचं, त्याचं घरात ओतायचं, मग माझ्यासाठी जेवण करायचं, मग तुमच्या हाताने मला भरवायचं आणि मग मी ते जेवेन. वाव. बाई, तुमच्या एक लक्षात येते का? या सगळ्यात फक्त मी एकटाच काम करतोय, तुम्ही फक्त जेवताय. अरे हो का? काय असं करू नका हो.
कळलं का? एक तर तुम्ही माझ्या मागे मागे तिकडे आलात. नाही नाही, मी तुमच्या मागे नाही, तुम्ही माझ्या मागे मागे एक आलात. सेकंड, तुम्ही माझ्या मागे आलात हा? खोटं बोलू नका, तुम्ही माझ्या मागे मागे आलात. माझ्या अशा अलौकिक आणि आव्हानात्मक सौंदर्यात तुम्ही घायाळ झालात. कसे झालं काय? घायाळ झालात की नाही? हे काय बघा चेहऱ्यावर दिसतंय, तुम्ही आत्ता मला प्रपोज माराल. तू का गळ्यात पडतेस भावाने माझ्या? आणि कुठलं अलौकिक सौंदर्य? हे काय? अचानक आलीस ना तर बुवा आल्यासारखं वाटतं मला. जा मला. हे बघ बाई, हे बघ हात जोडतो मी तुमच्या, कळलं का? सिरियसनेस बघा इकडे. रात्र घालवायची ना इकडे आपल्याला. हा चला, रात्र रात्र रे बाबा. हा चल ये इकडे. हे बघा, हे बघा, हे जे मचाण आहे ना, हा या मचाणावर आपल्याला रात्र घालावी लागेल, कळलं? मचाणे मचाणे काय? मचाणे. लिहिता लिहिता टाळलेले विनोद करू नका हो तुम्ही. हे मला सुचले नसतील असं तुम्हाला वाटतंय? हा सॉरी. याच्यावर तुम्ही चढायचं, कळलं? बापरे केवढं टोले जंग हे मचाण. बापरे. एवढंच आहे, एवढंच आहे, एवढं नका, एवढंच आहे ते. बापरे केवढं उंच आहे ही. बापरे, याच्यावर चढायला तर मला शिडी लागेल. या शिडशिडीत मुलीसाठी शिडी नको का लोखंडी? लोखंडी शिडी? हो. काय गच्चीवरची पाण्याची टाकी आहे ही? मचाण आहे हो, जंगलातलं मचाण आहे. तुम्हाला चढायचंय त्याच्या, मी मदत करतो. या चढावर. एवढंच आहे. हा चढा. एक मिनिट, मी माझा अभिनय करते. वा चढले बुवा. हा आईला आयुष्यात पहिल्यांदा असं झालं असेल यार. हत्तीवर माणूस खाली. येतोय मी. मी या मचाणावर उड्या मारून येतोय. मचाण पाडेला. वर येतोय मी. हात द्या मला जरा. बसा आता, बसा. या मचाणावर आपण रात्र काढायची आहे. वाव. ऐका, आवाज करायचा नाही, कळलं? Okay. जंगली श्वापद खालून फिरतात. हा, इथे बघा माकड. अय्या, ते माकड हे असं का जातंय? हेच माकड सईला चावलं होतं. म्हणजे राक्षस सिनेमाचं शूटिंग होतं ना, तिला माकड चावलं. काही- तेव्हापासून हे, अरे खरं सांगतो, तेव्हापासून हे माकड ना अख्ख्या जंगलात जपून जपून पुढे धोका आहे असं म्हणत फिरते. खोटं बोलताय तुम्ही. काही सई, सांगताय. सई काय किस्सा होता सांग. छे, छे, शक्यच नाही, बघ नाही. सई सांग काय किस्सा होता. चावलं. खूप छोटं माकड होतं, खूप क्यूट आहे म्हणून मी गेले तर त्यांनी माझा हात धरला आणि डायरेक्ट तोंडात घेतला आणि चावलं. त्याची 5 इंजेक्शन्स मी 3 वेगवेगळ्या स्टेट्समध्ये घेतलेली आहेत. ओ, बघितलं खरंय. बघितलं मी खोटं बोलतोय. नाही, नाही, आता प्लीज शांत राहा. ओके. ओके, शांत. फक्त ऑब्झर्व करायचं. काय करायचं? ऑब्झर्व. ओके, ठीक आहे. ए तिकडे बघ, माती इकडे. शांत बसा जरा. शिवा, मला कंटाळा येतो शांत बसायचा. हो ऐका ना, आपण ना भेंड्या खेळूया. इथे भेंड्या. हा. चल, वेळ लागलाय काय? खेळूया ना नाही, भेंड्या. नाही सांगितलं ना मी. भेंड्या खेळूया ना. नाही सांगितलं मी. मच्छावर उड्या मारेन अरे, आता. थांब, थांब, थांब. खेळूया भेंड्या. आपण ना प्राण्यांच्या नावाच्या भेंड्या खेळूया. प्राण्यांच्या नावाच्या. हा. वेळ लागला काय? Yes. एवढी नावं माहिती आहेत काय? अरे मी बुलाजी आणि झटणी अरे कुठला झोटणी, कुठला झोटणी आणि कुठला बुलाजी? आहे ना. हा, तुम्ही सुरुवात करा. प्राण्यांच्या नावांच्या भेंड्या. हा. नाग. ग गाढव. ओ आ. ओके, ठीक आहे. गाढव. विंचू. विंचूच. चेंडा. कुठला प्राणी हा? चेंडा. चेंडा. हा. तुझ्या बापाने ठेवलाय चेंडा नावाचा प्राणी? एक मिनिट. चेंडा कुठून आला प्राणी? गेंडा असतो, गेंडा. चिडलेला जो गेंडा असतो ना त्याला चेंडा म्हणतात. कोणी सांगितलं? मी अभ्यास केलाय अरे झटणीचा. खड्ड्यात घाला झोटणी तू. चेंडा काय चेंडा? चेंडा असतो. चल चल चेंडा. चल चल. नाही नाही, चो वरून दुसरं नाव घे ना, तर नाही खेळायचं मला. चल. चित्ता. शिविका दिली. शिविका दिली. शिवी कुठे दिली? आता म्हणाली काय तू? नाही नाही, मी चित्ता म्हणाले. तुम्ही काहीतरी ऐकण्यात चुकता. ए बरोबर. तू सांग मला. नाही. मी एक शब्दही बोललेलो नाही अजून. एक मिनिट, मी म्हटलं तुम्ही ऐकण्यात चुकता आणि मग माझ्यावर चिडता. एक मिनिट. मग माझ्यावर चिडता असं म्हणाले मी. मग नीट म्हणा. ड कुठे घालता मग? तुम्ही ऐकत ड पण नाही. स्पष्ट येऊ दे बाहेर. चिडता. हा. चिडू नका ना. चित्ता. चित्ता. तो आला. तरस. हा, सस्सा. सस्सा. सांबर. इडली. काय ऑडिओ? सॉरी सॉरी. ओके ओके, काय आलं माझ्या र ना. ओके, एक मिनिट. ह र र. पाय वर घ्या. असू नुसते पाय जातील खालून. वर घ्या. र र र. हा अय्या, टेडी बेअर.
टेडी बेअर नाही, अस्वल आहे. अय्या अस्वल. क्रांती अस्वल आहे ते. वाव, अस्वल. अस्वल. अहो अहो, एक मिनिट ए, ऐका आलं रे, ऐका. आलं. हा, हा. मी काय म्हणते, ऐका ना, मी असं ऐकलंय, ऐका माझ्याकडे बघा, मी असं ऐकलंय की अस्वल आहे ना माणसानं फक्त 5 मिनिटात गुदगुल्या करून हसू शकतं. हो. आणि तुम्हाला 5 पानं लिहावे लागतात. ए, खरंय की नाही म्हणे. जास्त बोल नका हो, ते अस्वल आहे हो, जंगली अस्वल आहे हो. ए त्याला काय घाबरायचं. ए अस्वल आहे, जाऊ- टेडी बिअर. बाई जाऊ नका. ए अस्वल आहे वेड्या. ए बापरे, तुझ्या अंगावर किती केस आहेत, ध्यानाने थोडे. ए, सांगून ठेवतो तुम्हाला. सॉरी. ए अस्वल आहे. ओ, बाई तुम्ही ओ, मी बोलते त्याच्याशी. अरे काय चाललंय बाई, तुम्ही कमाल करताय हो. तुम्ही घाबरत नाही का हो या अस्वलाला? मी नाही घाबरत, त्यात काय घाबरायचं. एका गोष्टीचं मात्र कौतुक केलं पाहिजे बाई. मग तुम्ही घाबरत नाही हो प्राण्यांना वगैरे. मला वाटलं चेहऱ्यावरून वाटत नाही तसं. अय्या तुम्ही माझं कौतुक करताय. हाऊ स्वीट इज दॅट. अरे. बघू इकडे बघा. आय लव्ह यू म्हणा ना. अयो अरे तुम्ही फसवताय मला. मी नाही केलं. जा बाई मला. अरे ए जाऊ दे, सोड त्यांना. ह्याला कुठेतरी बघितलं यार मी. कुत्रा होता नम्रताच्या स्किट मध्ये, शेजारी होता. नक्की काय म्हणून आलायस इंडस्ट्रीत तू? सूर्याचा रोल दिला ना तरी त्याने करत जशील बावळ्यात. जगातलं कुणी तुला घाबरून मरू शकत नाही, शपथ. साधं बेशुद्ध नाही पडते तुला बावळ्यात. आता बघत काय बसला असं ते खिशात काय बघ. मी एवढ्या मादक सौंदर्याने इथपर्यंत घेऊन येते सावजाला, त्याला काहीच करता येत नाही. रिडिक्युलस. काय बघ काढ. ए स्किटचे विषय आहेत. ए या खिशात. काय कर्जाचा अर्ज. ए कोणाला पकडलंस तू? अरे काय स्टँडर्ड माणूस पकडायचा ना. एक लेखक पकडलाय, तो बस स्किटचे विषय घेऊन फिरतोय. काय दळबद्री यार. मग तुमचं कधी शूटिंग जंगलात? प्रसाद तुमचं शूटिंग कधी आहे जंगलात? नमस्कार. माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ वेरिएशनचा बादशाह. सॉरी चुकून मागच्या स्किटची एंट्री घेतली. विनोदी. नमस्कार, मी श्री मंदार जितेंद्र मांडवकर. अगं प्राजक्ता, इच्छाशक्ती खूप आहे लाईन मारण्याची, पण शक्ती नाहीये अपमान सहन करण्याची नेहमी. आज काय फार मी टिकत नाही. आजोबा अहो असं काय बोलता? असं नाही तसं नाही बाळा. गेली 2 स्किट 2 एपिसोड जे होतं नव्हतं ते सगळं करून टाकलं. आता काही उरलं नाही म्हणून म्हटलं. अरे सई बाळा, काय कशी आहेस? व्यवस्थित ना? बरेच दिवस झाले नाही जुजबी गप्पा मारून. जमलं तर मी जायच्या आधी. अरे रचा सर, बाळा सरच बरं आहे. कॅरेक्टर पकडायच्या नादात उगाच नारळ मिळायचा नको. मी हे जे कॉलनी आहे ना तिथं राहतो तळमजल्यावर. पूर्वी वरच्या मजल्यावर राहायचो, पण जसं वय वाढत गेलं तसं मजले कमी होत गेले. तसं मजला कळलं, मजला चढवत नाही. हा दशरथ,
अरे घोडबंदरला फार ट्रॅफिक आहे, मी येते अर्ध्या तासात. हो मला माहिती आहे कॉल टाइम 9चा असतो, पण शूट 5 वाजता सुरू करतो ना आपण. प्लीज मी येते प्लीज. हा ओके. एक मिनिट. येस. तूच ना ग ती महाराष्ट्राची हास्य जत्रा. हो. गेले 2 एपिसोड मंदारच्या जीवावर उडणारी. माहिती आहे मला. आजोबा स्किट मध्ये दिलंय ना तेवढंच बोला, नाही तर अवेळी जाल. बाळा ते जाऊ दे. मला घ्या ना तुमच्या त्या कार्यक्रमात. अहो शोचं नाव महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे, म्हाताऱ्याची अंत्ययात्रा नाही. काय नाही आजोबा तेवढं सोपं नाहीये. 15 मिनिटाच्या स्किट मध्ये 2 तासाचं अख्खं नाटक उभं करणं कठीण आहे. खरंय अगदी खरंय. पण एखादा चान्स देऊन बघ ना मला. बरं ठीक आहे. काय येतं तुम्हाला? झोप येते. हल्ली खूप झोप येते. तरुणपणी केलेले जागरण सगळी बाहेर पडतायत. आजोबा भलतेच रोमॅन्टिक होतात का तुम्ही? रोमॅन्टिक? अगं हनीमूनला महाबळेश्वरला गेलेलो मॅडम, पण एकदाही बॅगेतून स्वेटर बाहेर काढलं नाही मी. मग म्हणजे आजी पण? आजी तर 3 वेळा महाबळेश्वर बघायचंय म्हणून गेली. पण वैकुंठाला जाताना म्हणाली महाबळेश्वर बघायचं राहून गेलं. हरकत नाही. पण तू मला सांग काय करायचं ते सांग, मला शिकव. बरं ठीक आहे मी शिकवते. हा तुम्ही मिमिक्री करता का? तेवढंच करतो मी, फक्त करतो मी तेवढं. मग ते करूया आपण, ते करूया यावेळेला. मी नाही करणार, अजिबात नाही करणार. का? मी लाग करेन का? पण ह्यांनी सांगितलेलं आहे पुरवून वापरा. अरे पण त्यांना कुठे माहित आहे पूर्ण इतके तरी उरलेत का? मला तर ही भीती आहे, उरलेत तर उरलेत, आपण उरू की नाही. वेगळं काहीतरी सांग तू, वेगळं काहीतरी सांग. आता काय वेगळं, मला काही सुचत नाहीये. तुम्ही मी त्या आमिरच्या जागी बसेल. हो हा. तुम्हाला वाद्य वाजवता येतात का? त्याला वाजवता येतात म्हणजे तसं नाही. अगं ह्या वयात आपोआप वाजवली जातात. म्हणजे असे हात थरथरत असतात ना, ते वाद्यच असे. कुठेही हात घाला आपोआप टांटून आवाज येतो. आजोबा प्लीज नको हे नको. मग मी एक काम करतो. काय हो? धनश्रीच्या जागी बसतो. का? शवासन करता नाही तिच्यापेक्षा जास्त एक्सप्रेशन देतो मी. नाही मी ती गाते, तुम्ही गाता का? आपण दुसरं काहीतरी करू. मला तुम्ही जज बनवा. मी पण देऊ शकतो जुजबी. ते नको, लोक जुजबी मिळू नये म्हणून परफॉर्म करतील. आमचा शो पडेल अख्खा. नको प्लीज ते नको. मी सुचवते काहीतरी. तुम्ही ऑडियन्स म्हणून माझ्याबरोबर शो बघायला का नाही येत? चल, ती तुझी लाईक आहे, माझी ना. मी नाही जाणार तिकडे पण टाळ्या वाजवायला. अगं आयुष्य गेलं लोकांसाठी टाळ्या वाजवण्यात. आता म्हणतो आपल्यासाठी पण कोणीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजे ना. तुला सांगतो, माझी बायको होती ना, तिला खूप हौस नाटकं बघायची. नाटकं बघायला बसली की दना टाळ्या वाजवायची. मग नाटक संपलं की तो जो नट असायचा ना, मला म्हणायचे हो मला ना त्याच्याबरोबर हे काढायचं, फोटो काढायचा. तुम्ही काढा ना माझा फोटो. माझी जळजळ व्हायची तेव्हा, पण तिचा चेहरा बघून वाटायचं सोडून द्यायचो ते सगळं. पण मी काढायचो फोटो तिचा, काढायचो. हा चल रेडी, उभी राहा. हा मला म्हणायची हो नीट फोकस करा, हो नीट फोकस करा. हो फोकस करता करता ती आउट फोकस कधी झाली कळलंच नाही. पण मी ठरवलंय आता मी परफॉर्म करणार आणि तिने वरून टाळ्या वाजवायच्या. वाजवायच्या टाळ्या. येईल नंतर मग सेल्फी काढायला वरती.
आजोबा नाही ते जाऊ दे, हे नको. दुसरं काहीतरी सांग मला. हे सोनी मराठीवरती एवढे छान छान कार्यक्रम येत आहेत. मी सुपर डान्सर मध्ये जातो. अहो, नको, ते लहान मुलांचं आहे आजोबा. मी तरी अजून कुठे मोठा आहे. मी काढू शकतो. तुम्हाला डान्स येतो का? डान्स येतो म्हणजे अगं बाथरूम पासून बेडरूम पर्यंत जायचं म्हटलं ना तरी डिपिंग करत जातो मी. हा का? हा दाखवू काय? बघ आजोबा तसं नसतं ते. मग? असं हिपहॉप कंटेम्पररी असं मी तुम्हाला दाखवते. दाखव. असे उभे राहा. हा, मी 1 2 3 म्हणलं की उडी मारायची. उडी मारायची, हा. 1 2 3. बापरे, एवढ्यावर पोचलो आपण. नाही जमणार. नाही नको, ते जीवावर येईल तुमच्या. नको जीवावर अरे, येईल. असं जाऊ दे. कसं अहो, नाही नको जमणार? आजोबांना. बरं, मग मी कुकरी शो मध्ये काम करतो. हा, अहो काय कॉन्फिडन्स आहे हा तुम्हाला? हा, काय बनवता येतं तुम्हाला? मला म्हाताऱ्यांसाठी चहा बनवता येते. त्यात काय वेगळं आहे? त्यात काय वेगळं म्हणजे म्हाताऱ्यांसाठी चहा बनवता येते मला. म्हणजे बघ, पातेला घ्यायचं, त्याचं गॅसवर ठेवायचं गरम करायला, त्यात पाणी टाकायचं हो, आणि मूठभर साखर घ्यायची. बापरे, एवढी? अहो किती गोड होईल चहा. इथे येईपर्यंत चिमुडभर होते बाळा. मग मूठभर चहा पावडर घ्यायची, ती टाकायची, आणि मग चमचा घ्यायचा. पण ढवळायला पाहिजे ना. हात हलतच असतो तो, आपोआप ढवळला जातो. हलत्या हाताने का? अगं बाळा, ह्या वयात सगळं हलत्या हातानेच करायचं असतं. म्हणजे कसं आहे, डोकं जड होतं, डोळे जड होतात, पाय जड होतात, पण हातांना परवानगी नाहीये या वयात जड होण्याची. मग ते, आणि तुला सांगू का, म्हातारपणाची गंमतच वेगळी आहे ग. ज्या अवयवांना आपण आयुष्यभर लक्ष दिलं नाही, त्यांची किंमत केली नाही, ती म्हातारपणात आपल्याला जाणून बुजून क्षणाक्षणाला सांगत असतात, बाबा रे मी आहे हो. आणि हो तेव्हाही होतो नालायका. तसंच आपलं पण आहे. आपल्या आई बाबांना आपण आधी किंमत देत नाही, मग आपण जेव्हा म्हातारे होतो मग आपली मुलं आपल्याला किंमत देत नाही, मग आपल्याला त्यांना क्षणाक्षणाला सांगावं लागतं ना, बाबा रे मी आहे, अजून आहे, जिवंत आहे. त्याच वेळी आई बाबा वरून बघून माझ्याकडे हसत असतात, घे टोन घ्या, भूक आता कर्माची फळ. चक्रव्यूह आहे सगळं हे, बाकी काही नाही. आजोबा खूपच सिरियस झालं. हसवण्याचा कार्यक्रम आहे हा, सिरियस नाही व्हायचं इथे. अरे तुम्ही खूप चांगलं काम करता, मस्त हसवता तुम्ही. अबाक भाड्याने केस लावलेला मस्त, मला जाम आवडतो तो. मस्त काय मस्त. अरे काय समीर दादा तो आमचा समीर तो गौरवांचा मोरे, मस्त काम करतो. मस्त सगळे मस्त हसवतात. बळा तू पण हसवत जा मध्ये मध्ये. आजोबा नाही अगं बाय, मस्करी केली का? हा चल येऊ मी. हो काळजी घ्या. हो चला रे, येतो. नमस्कार मंडळी, नमस्कार. ह्या तात्या हळदणकरांचो तुमका सगळ्यांका साष्टांग दंडवत. आमच्या कोकणच्या परंपरेप्रमाणे नारळ ठेवून गाराणा घालूची परंपरा. मी हो नारळ ठेवतोय आणि गाराणा घालतोय, सगळ्यांनी मोठ्यान होय महाराजा म्हणायचा. जो म्हणाचो नाही त्याका पुढच्या सीझनला काम नाही. बघा तुम्ही तुमचा ठरवा काय. बघा नारळ ठेवतात. जय देव महाराजा, 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. माका मुंबईच्या फार मोठ्या प्रोफेशनल नाटकात काम मिळाला महाराजा. आता होय जो आम्ही पुढचा कार्यक्रम सुरू करतलो त्याका आमच्यासाठी थर्ड क्लास ही डिग्री देण्याची प्रसाद लोकांका बुद्धी दी महाराजा. आणि ताजा काय जुजबी आता फक्त आमकाच दिवची या भाई पण बुद्धी दी महाराजा. जर समजा कोण उभं तर आडवं कर, आडवलं तर उभं कर. वडाची साल पिंपळाक, पिंपळाची साल वडाक लाव. त्याचे दात त्याच्या घास्यात घाल रे महाराजा. अंधार वेळेचा आणि 12 5चं गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांका सुखी ठे आणि आमच्या हास्य जत्रेचो जास्तीत जास्त TRP येऊन दे रे महाराजा. चला नारळ ठेवलेला गाराणा झालेला. आता माझ्या राशीक ना 2 राहू केतू लागलेले आहेत.
एक बाबा आणि दुसरं तातलो. तो येऊच्या आधी ताबडतोब मुंबईत जात आहे आणि मुंबईची गाडी पकडतोय शिरापाड्याने. तात्यानू 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 मी इलई मिस्ता कालांचो काल किंमत वाढलेली चना डाळ आंब्याचो साल आणि 1 नंबर माल तातल्या दुर्योधन गावात मांडी फाटली की काय? तात्यानू चुरचुरला. काय झाला? फुटकुली फुटलीशी वाटतं. तात्यानू वांदे आशीर्वाद दिवा. शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचो आशीर्वाद आहे. आणि तुझी चार पोराटोरा आहेत ना त्यांना आशीर्वाद आहे. तात्यानू पोराटारा नंतर आधी लगीन नाटकाचा मग माझा. अरे माया एवढं मोठं झालंस नाटकाचं लग्न लावणार तू कोण? तात्यानू तसं ना माका तुमच्या नाटकात काम करूचा हा. होय का? दुसरं कोणतरी तडमडण्या आधी. टेन्शन घेऊ नको आपल्याकडे 2 तिकट आहेत ना. 2 जण जाऊया ना मुंबईत. त्या काय चालेल चालेल. तात्यानू असं बोला नको रे. काळजा घरो पडता. एंट्री कशी वाटली? जबरदस्त. अरे मेल्या ढोल पथकासारखी एंट्री घेतलास पण तुझ्या ढोलाचा फान आधीच फाटला. आता काय बोलायचं सांग? नाही तर काय मेलो पाहुण्यात. ए देवा काय काय तिथे रणांगणावर शबास त्या कर्णाच्या रथाचा चाक चिखलात रुतलेला असताना हा तो अर्जुन धनुष्याची दोरी ताणताना वा वा माझ्यासारखो मर्दगडी असतो. सरळ उभं राव. माझ्यासारखो मर्दगडी असतो. जास्त सरळ हो नको पाठीत सून मोडशील. माझ्यासारखो मर्दगडी असतो तर अख्खो रथ पाठीवर घेतलं असतं. काय पण मेल्याचा डेरिंग अख्खो रथ पाठीवर घेतलं असतं. अरे मेल्या घरचो एमटी सिलेंडर उचलताना तुझ्या छातीचो भातो फुटता. डायरेक्ट रथाच्या गोष्टी कसे काय करतो? इलास नाही तो बाबा या स्किट मध्ये नाव बदलू नको. तात्यानू एका सांगून ठेवा मी एका रणांगणात आव्हान देतलो. तू मका आव्हान देच. आईच्या गावात दुसरी पण फुटली. अरे मेल्या मांडी बदल ना. तात्यानू तू मका आव्हान देच. नाही तुका बडवलंय ना तर सांग. गुरगुरता बघा मेला बायका. मेल्यानू भांडा नको रे. माझ्याकडे 2 तिकटात की नाही 2 तिकटात. एक माझा कन्फर्म हा. दुसऱ्या तिकटार तुम्ही कोण येताला ते तुम्ही ठरवा ना. तात्यानू मका दिवा. अमीर डायरेक्ट ऑफरच दिल्यान रे. तात्यानू त्याचा रवान दे. मी सगळं हडलंय. काय काय हडलं सांग माका. गदा हा सुदर्शन हो बाण हा धनुष्क. बघूया. अरे मेल्या धनुष्यात चड्ड्याची नाडी बांधलंस. वय तात्यानू. मग चड्डी कशाने बांधलंस? तात्यानू आज फक्त धोता. हे का म्हणतात नट. सगळं मोकळो ढाकळो परफॉर्मन्स करूचा ते का. शबाज शबाज बघ हो खरो नट ह्यांनी सगळं हाडल्यान. तू काय हाडलं सांग माका. तात्यानू काय? मी पण हाडलं. काय हाडलं? हो एक्सप्रेशन घेऊन येलो. बरा बरा बरा. तसा नाही तात्यानू. कसा? मी बांगड्याच्या कालवनाचा डबो हाडलंय. औशी खवरान डायरेक्ट काळजात हात घातलास ना. वा वा तात्यानू काय काय त्यानं नुसतं तुमच्या काळजात हात घातल्यान. मी तुमका काळजात गोष्ट ठेवण्यासारखी आणले. म्हणजे आतमध्ये कप्प्यात काय आणलंस दाखव बघूया. यो बघा यो बघा. मागल्या टायमाला बाईन खुश होऊन मका दिल्या. म्हणजे मागच्या टायमात बाईन तुका ह्या पारितोषिक दिलं. उमेदवारीतच तुका ह्या प्राईज त्यांनी दिल्या. म्हणजे आमची 22 वर्ष फुकट गेली ना. असं तात्यानू काय याची सेंचुरी होता होता हुकली. कशी काय? त्याचा काय झाला गेल्या टायमात ह्याचो प्रोग्राम बघून थैसून बाई हैसर इली. सेम चालता ना सही सारखं. वा वा वा. तर थैसून बाई हैसर जुजबी देण्यात इली. हैसर आलं समजला. हैसर सगळे खास खलगे होत. स्वच्छ जागा एकच चष्मो. म्हणा चष्म्यावर जुजबी येला. त्याचा
त्याच्या माराने आमच्या कपाळावर काही चान्स असा तर सांगा ना. तात्यानू काय त्याचा राहू दे. राहू दे. मका तुमच्या नाटकात काम करूचा म्हणून आता मी तुमच्या समोर सादर करताय काय ता? गदाधारी हा. अंगात 12 हत्तींचा बल असलेला भीम. काय डेअरिंग करू नको. 12 हत्ती मेल्या फूक मारलंय तर विजात तुझी बत्ती. तात्यानो मिया भीम बनू. अरे मेल्या ह्या माझा धोतरा होडियाच्या शिडासारख्या वरती काय करत. तात्यानू काय? मग मी विदूर बनतय. हा. माका गाणं गाव घेता. तुका गाणं गाव घेता. प्रसाद ओकच्या समोर डेअरिंग करतस. अरे मेल्यानं तुमका नारळ आणि टॉवेल घेऊन जाऊ जाता का मी तरी काय करू. मला काय करू जाता का मी म्हणतय काय. समजू नको भोळा मला आहे ग मी शहाणा. हा हा समजू नको भोळा मला आहे ग मी शहाणा. अग सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा काना. अग सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा काना. अरे हे घबरावा. अरे मेल्यानं तुमका विदुराची झलक दाखव सांगलं. विदुराची झलक दाखवताना ह्या गवळणीतला गाणं कसं काय म्हणतात तू. तात्यानू काय? गेल्या टायमात शिमग्याक गवळण केलंय ना. गेल्या वर्षी गवळण केलं ना अजून अंगात मुरलेली. हा तात्यानू हा. मी अर्जुन होताले. हा, हो, हो, सगळे हो. डायलॉग पाठ हा. हो बोला ना दाखव बघूया. हा हे धृतराष्ट्र शाबास. मी अर्जुन तुका आव्हान देत हा. आहे. तुझ्या पोराक दुर्योधनाक बाहेर पाठव. हा. त्याच्याशी 2 हात करूक चहा. शाबास. आणि जर तो घाबरत असात हा. तर कर्णक आणि दुःशासनाक बाहेर पाठव. औशिकावर मस्करी केले पण सगळे डायलॉग बरोबर बोललो. वा 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 वा. तात्यानू काय? फॉरेनला जाऊचं लागलं तर इंग्लिश मध्ये पण डायलॉग तयार होत. अरे मेले आधी कोकणात मिळाले मग फॉरेनला जाऊया ना. पण तात्यानू ऐन टायमाला जाऊक लागला मग. हा दूरदृष्टी आहे. हा. तुका इंग्रजी येता. येता. मग बोला ना दाखव डायलॉग बघूया. हे वॉशिंग नेशन. काय ता वॉशिंग नेशन धृतराष्ट्र. औशिक. हे वॉशिंग नेशन आय ओ ओल्ड चॅलेंज युअर बेबी. Send your fog come money. He not coming. Send ear and second government. औशीचा भाऊ तुझ्या ह्याच्यात मेल्या कौरव खेळत कसला औशीच्या भावाचा इंग्रजी बोलतं. तात्यानू काय? सगळे कौरवच आहोत. खय कौरवात. धृतराष्ट्र हा. वॉशिंग नेशन तुझ्या बापाशीचो धृतराष्ट्र ता धृतराष्ट्र असा तास्ता असा नाही जाऊन दे चल. इयर हा. कर्ण हा बरोबर बरोबर. दुःशासन अरे बरोबर. म्हणजे सेकंड गव्हर्नमेंट. हा 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 दूर यो धन हा फॉग कम मनी. हा. पण मध्येच ओ म्हणून किती वरडलं. तात्यानं तो बोंबलं ना. मग? ता अर्जुन म्हणजे ओ ओल्ड. औषध तुका सांगा त्यातल्या आज खऱ्या अर्थांना त्या व्यासांका आनंद झालो असतो लो. कारण त्यांच्या महाभारताचा रूपांतर तातलो इंग्रजीत करीत ह्या त्यांना स्वप्नात पण वाटला नाही होता. पण एक लक्षात ठेव फॉरेनला गेलात तर थंय गेल्यानंतर हेचो लेखक डायमीटर म्हणान सांगा नको. महर्षी व्यास म्हणानच सांगा. तुमचं काय जमाचं नाही. मारा शिरापडाने तुमच्या तोंडावर मी एकटोच जात आहे. तात्यानू काय हात लावायचं नाही. लांबसून काय तर चल. तात्यानू काय? एक शेवटचा चानस दिवा. शेवटचं म्हणजे एकदम शेवटचं. जर समजा ह्याच्यात हरलात तर काढून टाकीन. समजा असं समजा ह्या बाजूक ठेव. असं समजा ही पराता त्या परातीत पाणी आ त्याच्यात बघायचं ना माशाचं डोळं फोडायचं. आता माका छाती दाखवक होई. हय ती बाहेर काढलेली कवटा आतमध्ये घे आणि पाण्यात काय दिसतं तर सांग. सांग सांग बघूया पाण्यात काय दिसतं बघूया माका बघूया. काय काय रे काय. तात्यानू हा. माका पाण्यात चटेरी पटेरी काहीतरी दिसता. पाण्यात चटरी पटरी कसा काय दिसत. तात्यानू खऱ्यात दिसता. अरे कसा शक्य चटरी पटरी पाण्यात कसं काय दिसत. बघा तात्यानू. अरे हो खरंच चटरी पटरी. अरे मायानो तुमका मी माशाचं डोळं फोडूक सांगले तुम्ही खाली चटेरी पटेरी काय बघताय. आणि तू लांबराव माझ्या आतमध्ये निदान चटेरी पटेरी चड्डी तरी या नुसता धोतारा.
काय माझ्या राशी गेले. एक माझा धोतर बघता, दुसरं धोतराच्या आतमधली चड्डी बघता. तुमच्या काही होतं ना चलत तात्यानू राहतो. ए बाबाय तू तात्यांचा अपमान करतसा. तात्यानू तुम्ही माका बरोबर घ्यावा. तात्यानू माका मुंबई येऊचा असा अपमान तू करतेल. जास्त आवाज करा नको भुसकाट करेन. म्या भानामती करान. मी मूठ मारेन. मी मुंजो सोडान. मी सगळं सोडेन. अरे मेल्यानू भांडत काय राहता. चांगली कलाकृती करूची असत ना तर कोकणी माणसांनी एकत्र येऊ घ्या. आणि तुम्ही भांडत राहता. चला युती करा, ताबडतोब युती करा. तात्यानू आम्ही चुकलो आमका माफ करा. आमका मुंबई येऊचा असा आम्ही युती करतलो. महाराने कोणाच्या नशिबान का होईना पण 2 कोकणी माणसं एकत्र येईल. आता तुम्ही येतात ना मुंबई, मग एक काम करा, गंजी फ्रॉका पाटलांनी घ्या, बॅग भरा आणि माझ्यावर मुंबईत चला. आपण थंय तालीम करूया आणि गणपतीत नाटक ओपन करूया. म्हणजे तात्यानू हा. नाटकाचे प्रयोग गणपतीत असतले. कॉन्ट्रॅक्टचा नाटक आहे ना. तात्यानू का? गणपती गावाक येऊक मिळचा नाही. अरे मेले गावा गेले तर नाटकात काम कोण करतो लो? गे बाय म्हणजे गणपती चुकात. तात्यानू माझी आई ना आजारी असता. ती का आधी बरं करतलंय मग नाटकात येतलंय जाते. गणपती कोण सोडा. ए बाबाय, हे ऐक ना बाबाय, बरा झाला गेलो तो माझ्याकडे 2 तिकटात की ना. चल आपण दोघे. नाही 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 तात्यानू काय झालं? माझ्या कोर्टात केशी होत. म्हणजे? मी थैसर इलो तर कोर्टात कोण जातलो. हा. मी जातो. अरे हे तात्या तातल्या. माझं महत्वाचं घेऊन जातो. अरे ऐक तर काय महत्वाचं आहे तातल्या. ऐक गणपती कोण सोडन. काका माहित होता कोकणी माणूस हा गणपती अजिबात सोडतो नाही. तुमका सांगते आमच्या कोकणचं एक वैशिष्ट्य, जगाच्या कानाकोपऱ्यात खळे जरी कोकणी माणूस असलो तरी गणपतीक मात्र तो आपल्या घराकडेच येता. बोला गणपती बाप्पा. शिवलकर शिवलकर कुठे गेला. अरे देवा झोपला की काय. अरे देवा शिवलकर हँडग्लोव्स घे. ओके हँगलोज आलेले आहेत. मला सांग आपल्याला किती रन करायचे. आता तू शिवलकर तुम्ही शिवलकर आहात तेंडुलकर नाही. कशाला हे वेगळ्यासाठी दिले. ओ कळलं म्हणजे मला गोलकीपर बनायचं. अरे देवा वाचा कोणीतरी. अरे मंदायस का तू. आपले कपडे बघ फायरमॅन होता पण. मग काय करायचं. आग लागले चंपा चमेली बिल्डिंगच्या 16व्या मजल्यावर आग लागले. आग लागली त्या 16व्या मजल्याला. अरे त्या आगीला पण कळत नाही एवढ्या उंचावर जाऊन लागली. काय करणार. नको रे आता मला कंटाळा आलाय. मला पण कंटाळ्यात आलाय पण आपली ड्युटी आहे ना. माहितीये रे पण कोण एवढे 16 मजले चढून वर जाणार. मला पण कंटाळा आलाय. मला पण झोप आले आळस आलाय. पण मी ऐकलंय एका सुंदर तरुणीला वाचवायचंय म्हणे. हा माणसाचा शत्रू आहे. ओ माय गॉड आपण नेहमी कर्तव्य दक्ष राहिलं पाहिजे. लवकर शिडी काढ. कुठली काढू. वेसावची पारू की ढगायला लागली कळ. 16व्या मजल्यावरची आग विझवायला ग्राउंड फ्लोअरचे पंच नको. चला फॉलो मी. या सर पुढे वा. आलोच. बाई दिसली. कशी आहे. पेटले. मग ह्या बाईला मी वाचवणार. नाही मी वाचवणार. अरे मी सिनियर आहे मी वाचवणार. अरे आपली भरती एकत्र झाली ना. 1 मिनिट. माझी भरती 9:01 झाली आणि तुझी 9:03. अरे देवा एक लघवी माणसाला ज्युनियर करू शकते आता कळलं. अरे देवा. आता माझ्या मागून ये. बघ मी बाईला कसा वाचवतो. आपण खिडकीतून आत जाऊया. चालेल. बाई हा बाई जाऊ दे. बाई शिवलकर. पेटकर. हा बघताय ना. बघतोय.
क्रिस गेल सारखे ओठ, अरे रे, शशिकांत केरकर सारखे दात. अरे रे, हे सौंदर्याचं कुठलं रूप आहे? विद्रूप, विद्रूप आहे हे. देवाने मस्करीच केली आहे सौंदर्याची. एक्सक्यूज मी बोलल्या. होप्स आहेत, होप्स आहेत. बोला मॅडम. कोण तुम्ही? जल्ले चालले जल्ले होप्स गेल्ले. गेले. अरे देवा, तरी बाई आम्ही फायर ब्रिगेड वाले आहोत. या बसा 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 या बसा बसा बसा. उठा, चादर नीट बसा. उठा, नीट बसा. बसा, उठा. बाई काय करताय? गेले खूप दिवसानंतर घरात पाहुणे आल्यानंतर त्यांची उठबस करते. बाई उठबस कसली करताय? आम्ही तुम्हाला वाचवायला आलोय. आग लागली, आग. जल्ली ती तर माझ्या अंगात नेहमीच लागलेली असते. जल्ली मी आयटम आहे ना. तुम्हाला सांगते मी, जल्ली जिथे जाते ना तिथे आग लावते. सगळेजण मला आगगाडी म्हणतात, आगगाडी. बाई आम्ही आग विझवायला आलोय. विझवा ना, विझवा ना. बाई प्रायव्हेट नाही, सार्वजनिक. अहो बाई वाव काय, साड्यांचा सेल नाही लागलाय. आग लागली, आग. भीषण आग लागली, भीषण. अय्या जल्ली भीषण आग लागली ना. मग तुला मला सांगा, या गुलाबाच्या कैला तुम्ही कसं वाचवणार या आगीतून? एक मिनिट, बेट कर, मॅन्युअल काढा. फाडलं, आल्या आल्या फाडलं. एवढं नियम क्रमांक 1, घटनास्थळी पोहोचा. पोचलो. बाधित व्यक्तीला धीर द्या. आईच्या गावात. अरे देवा, नाही मना धीर द्या. शांत व्हा. द्या मना धीर द्या. द्या ना. नाही नाही. शांत व्हा बाई. बाई तुम्ही शांत व्हायला कुठलं गाणं गाता? ढल गया दिन, हो गई शाम, जाने दो, जाना है. नियम 3, घुसमटलेल्या व्यक्तीला तोंडाने श्वास द्या. अरे देवा, अरे देवा. द्या मना श्वास द्या. अरे देवा. त्याला तोंडाने, तोंडाने श्वास द्या ना. बाई तुम्ही घुसमटू नका. या मगरीच्या कवळीला श्वास देण्याचं धाडस माझ्यात नाही. माझ्याकडे तर बघूही नका. असलं व्यसन मला नाही. आता काय मजा. बेटकर बाईंचं काय खरं दिसत नाही. इकडे या. तुम्ही एक काम करा, यांच्या घरात किती माणसं आहेत ती शोधा. 3, 1 स्त्री 2 पुरुष. ओके, या स्त्रीला मी वाचवतो. 2 पुरुषांना बाहेर काढण्याची जबाबदारी तुमची. ओके सर. चल चल काय वो शूटिंग देखना आया था. शूटिंग देखने का वराती में नाचेगा तुम. चल भाई. बेटकर काय करताय? दोघांनी पुढे जायचंय, एकटेच पुढे जात आहे. हे काय करत होता? 2 पुरुषांना बाहेर काढलं. ओ बेटकर, तुम्ही आपल्याला पुरुषांमध्ये मोजलत. म्हणजे आपण पुरुष नाही. आया, त्या कॉन्फिडन्सवर मी बायकोला हनीमूनला घेऊन गेलो. आणि माझ्या कॉन्फिडन्सवर विश्वास ठेवून बायकोने एका छोट्या कॉन्फिडन्सला जन्म दिला. अरे देवा, तरी तुम्ही म्हणताय पुरुष नाही. आता काय करायचं? ओ बेटकर, माझ्या बोलण्याचा अर्थ होता की आपण फायर पुरुष आहोत. ह्या घरात आपल्या व्यतिरिक्त कोण पुरुष आहे? मी सांगते सांगते. बाई बाई बरं झालं तुम्ही बोललात. बाई माझ्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्या. बोला ना. तुमचा नवरा कुठे आहे? अल्ला, सेन्सिटिव्ह विषय. ते बाई प्रोसिजर असते ना. चावणार वाटतात ताई. विचारावं लागतं बाई. रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागलं. झालं
माझा नवरा. अच्छा, ते पण आगीतच गेले. त्याला ती माझी बोलायची पद्धत आहे ना. चल्ला माझा नवरा, चल्ला माझा नवरा मला सोडून गेला. वा, का? बाई लिपस्टिकने काय कळत नाही बाई. चल्ला मला सोडून गेला, त्याचं बाहेर अफेअर होत. त्याला तिने मला डिवोर्स दिला. तोंडावर पडला असता तो. त्याला मला सांगा असं माझ्यात काय कमी आहे. सगळंच. सगळंच आपल्या नशिबासारखं मिळत नाही ना बाई. तिकडे मला एक गोष्ट सांग. एक ससा असतो आणि कासव असतं, दोघांमध्ये शर्यत लागते आणि सशाला काय करून जिंकायचं का असतं. फालतूगिरी करताय बेटकर? मला एक गोष्ट सांग, म्हणजे ह्या असल्या बाईला कसं वाचवायचं ते सांग. आहे, आयडिया आहे. पाईपातलं पाणी बाहेर आणं. ही गेले. खूप आहे ना. अरे देवा, हे बघ बाई, आगीची दाढी नाही करायचे, तिला विझवायचे. तूच सांग हिला. कुणी नाही माझं. सगळेजण असंच मला पाडून घालून बोलतात. बाई क्रम चुकतो. घालून पाडून बोलतात. बरं, ओके ओके ओके, मी येईन, पण लिफ्टनेच खाली येईन बाबा. ओ बाई, आग लागलेली असताना तुम्ही लिफ्ट वापरू शकत नाहीत का? जल्ली मी मेंटेनन्स भरते. बाई आपण खिडकीतून खाली जाऊया. ओके ओके ओके. मला भीती वाटते. बाई एकदा खाली बघा बाई. ज्याला मला काही दिसतच नाही. दात थोडे आत घ्या. जल्ली माझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली. बाई मी सांगतो, घाबरू नका. मन घट्ट करा. हे काय करताय? मन घट्ट. बाई मन घट्ट नाही हो, मन घट्ट करा. हो मन घट्ट. मला भीती वाटते. बाई मला सांगा, या खिडकीमध्ये तुम्ही नजाकतने कसं बसाल? अरे वा. अशी. आणि मग तुम्हाला जास्त वारा हवा असेल तर कसं बसाल? अशी. मस्त. आणि मग समजा तुम्हाला उडी मारावीशी वाटली, म्हणजे एखादं उडीवरचं कुठलं गाणं तुम्ही गाता का? हे उडी 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 उडी. बाई गेली. बेटकर, समोरच्या बिल्डिंगला पण आग लागली. नाहीतर काय, केवढ्या आगी लागताय. दोनच माणसं कशी विजवणार? वारले सला बहुतेक बाई पोचली. बघा. हॅलो, हा बोला सर. येस सर. हो सर. काय सर? नो सर. सॉरी सर. विचारतो सर. बेटकर, लिफ्ट मध्ये तुम्ही कुठलं बटन दाबलं? मी माझ्या तल्लक बुद्धीने 1 आणि 6 दाबलं. का? कारण आपल्याला 16व्या मजल्यावर यायचं होतं आणि लिफ्टच्या नालायक माणसाने 1 ते 6 पर्यंत आकडे ठेवले होते. अहो बेटकर, ही 6 मजल्याची बिल्डिंग आहे. आपण चुकून ह्या पहिल्या मजल्याच्या बाईला खाली टाकलंय. आपल्या 16व्या मजल्यावर जायचं होतं समोरच्या बिल्डिंग मध्ये. अय्या, म्हणजे आपण तोंडावरच पडलो. आणि ती बाई दातावर पडली. तिचं बरं आहे, तिचे दात आत तरी जातील. आपली नोकरी जाईल त्याचं काय? हे कळतंय ना, मग पळा बेटकर लवकर. अरे देवा, कुठे आहेस तू? वाचव देवा, कुठे आहेस तू? वाचव. या सर. अहो बाई या. अहो काय होत नाही बाई. सर इथे मी सर. बाई थांबा. काय घाबरू नका. एक मिनिट. बाई हा बघा, हा तो पुरातन वाडा. बघा बाई वाडा. बाई वाड्यावर या. वाडा बघायला या असं मला म्हणायचं बाई. वाडा दाखवायला आणलाय तुम्हाला. सर ऐका ना सर मी काय म्हणते, आपण इथं आडवाट्याला या, इथं वाड्यात काय करतोय? तिथं पोरं बाहेर खेळतायत ना, मग काय म्हणतील पोरं आपल्याला? काय म्हणतील?
जास्तीत जास्त काय म्हणतील काय? जाडाबाईनं वाडा दाखवतोय भारी जोक मारता सर तुम्ही. पण कसं आहे आपण पिकनिकला आलोय ना, नाही चांगलं दिसत सर. असू दे नको. पोरं तिकडे पकडापकडी घेत आहेत हा. आपण इथे पकडापकडी घेऊया म्हणजे मला भीती वाटली तर मला पकडा असं सांगतोय. भीती वाटली तर मला पकडा. सर मी काय म्हणते, हा? मला एक कळणं झालंय म्हणजे एवढे सगळे शिक्षक असताना तुम्ही मला एकटीलाच इथं का बरं आणलंय म्हणजे. तुम्ही कसं आता इतिहासाच्या शिक्षिका, हा तुम्हाला इतिहासात रस आहे, जसं आहे. मला तुमच्यात रस आहे. हा? इतिहास तुमच्या शिकवण्यात रस आहे, तुमच्या इतिहासात रस आहे असं सांगतोय मी. हा. आई अजिबात घाबरायचं ना. नाही घाबरत. मी मला लगेच मिठी मारा, हात पकडा, काही करा भीती वाटली. हा चल. मग तो हा ना पुरातन वाड आहे पुरातन. पुरातन 17व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला आहे. केव्हाचा? 17व्या शतकात. बाबू म्हणजे द अडलबार्टो द गामा ह्या पोर्तुगीज राजाने हा वाडा कोणी द अडलबार्टो द गामा ह्याने हा वाडा बांधलाय कोणी बांधलं? असं म्हणतात. काय? आजही अडलबार्टो द गामाचा वास ह्या वाड्यात आहे. तेच मग धरणं कुबाट वास येतोय उंदीर मेल्यावर. अहो, वास म्हणजे संचार संचार असं म्हणतात. आजही अडलबार्टो द गामाचा आत्मा इथे फिरतो, इथे संचार करतो. बाय बाय मीच आवाज काढला. मी आवाज काढला म्हणजे असा जर आवाज आला तर घाबरू नका. बाबू मी घाबरले ना. आता मिठी मारली तशीच मिठी मारा. इकडे भाई ह्या वाड्याची तुम्हाला माहिती सांगतो. सांगा सांगा. अडलबार्टो द गामाने 17व्या शतकात हा वाडा बांधला. हे बघा हे काय माहिती तुम्हाला? हे काय आहे? हे बघा एक मिनिट बघा तुम्हाला कळेल लगेच. टानाना नानाना. हा राजाचा एक सेवक होता. सिलाडे द गौरवा मोरा हलकटा. सिलाडे द गौरवा मोरा हलकटा या नावाचा राजाचा एक नोकर होता. त्याचा हा मॉप. बाबू तुम्हाला सांगतो तो मॉप मध्ये चांगला होता. ऍक्टर म्हणून म्हणजे माणूस म्हणून एकदम वाईट. माणूस म्हणून एकदम वाईट. मॉप टिकला माणूस गेला बघा. हे काय माहितीये? हे काय? अडलबार्टो द गामाचा पापाच. पापास? पापास काय बरे? इजिप्त मध्ये राजांची असतात ना तर मम्मीच. पोर्तुगीज राजांचा होता तो पापाच. हा राजाचा पापाच एवढा 300 वर्ष जुना आहे. 300 वर्ष त्याला जतन करून ठेवलं इथे. 300 वर्ष जुना. बाबू हा एवढी जुनी गोष्ट तुम्ही जतन करून एवढं सॉलिड माहिती आहे सर तुम्हाला? तुम्ही घाबरताय का? नाही. घाबरताय का सर? घाबरू नका. मिठी मारा. सर लय उकाडताय सर. लांब आहे, सर. मी सांगतो भीती वाटली तसं मिठी नाही, मारा. उकडतंय. असू दे, काय नाही. त्याच्यासाठी जा. तर हा एवढा 200-300 वर्ष जुनी याची बॉडी इथे जतन करून ठेवली. हे बघा हे काय माहितीये? हा जो राजा आहे ना राजा अडलबार्टो द गामा ह्याने त्याची पहिली राणी एमा द वाव हे तिचं नाव राणीचं. तिला लिहिलेलं हे पहिलं पत्र. हा मला बघू. तुम्हाला काय पोर्तुगीज भाषेत आहे, तुम्हाला काय कळणार आहे? तसं तुम्हाला येतं का पोर्तुगीज भाषा? नाही मला साधं मराठी येत नाही. पोर्तुगीज कसं काय येईल मला? मला फक्त बघू दे. एवढं काय बरं एवढं जुनं पत्र बघा बघा काय मला बघायला काय जाते ना. The world is me, care was me, here, the club, the girl as well. And the world I see, care was me, and for sweet. The world was me, here, the rest because this is the story, okay? I tell Barty, then, come on! सर बघू ना ते पत्र कुठं गेलं? उडालं होतं. बाई तुम्हाला पोर्तुगीज भाषा येते? काय गंमत करते माझी? आता तुम्ही बोललात पोर्तुगीज. कोण? हे पत्र वाचलं तुम्ही? मी वाचलं. बाई असं काय करता तुम्ही? आता तुमच्या तोंडाने मी वाच. खरंच वाचलं का? बाई तुम्हाला तरी मला मगा जर असं वाटतं का मी तर पहिल्यांदा नाही, मी तर आधी पण येऊन गेले. सर मला असं वाटतं माझी
जीभ वळाली हा? जीभ वळाली माझी. बाई माझी बोबडी वळाली हो. असं काय वळू नका, चांगल्या वळणाच्यात तुम्ही. बाई ऐका, आपण इथून निघूया. चला. नको नको सर. सर मला 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 इकडच्या राजाची माहिती ऐकायची. नको, कशाला बाई? प्लीज ऐकू ना सर. नको ना. सर मला ऐकू ना बाई, सर. नको. सर राजाची मी. बाई मला भीती वाटायला लागली आता. मला मिठी मारा. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग सगळा इतिहास सांगते ती. हा जो राजा आहे ना, त्याचा इथे शयन कक्ष होता. इथे त्याची मैफिल भरायची. एके दिवशी अशी मैफिल ऐन रंगात आली होती. एमा द वाव तिच्यासाठी ओपेरा गात होती. आणि बाई 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 हो बाई 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 का सर तुम्ही खाली का बसलात? सर तुम्ही घाबरल्यासारखं का वाटतंय? तुम्ही ओपेरा गायला. काय ओपेरा? कोण गायलं? तुम्ही गायला. काय गायले? ओपेरा. मी ओपेरा? मग बापेरा? काय तुम्ही गायला हो? बापेरा सर, मी ओपेरा कसं बाई हो, बाई. सर मी गायनात कच्ची आहे सर. अहो पोरांकडनं प्रार्थना म्हणून घेताना फक्त अशा म्हणजे मी ओढवलं होते. मी माझी अर्धी प्रार्थना नको आपण इकडून सर मला भीती वाटते. पण सर मला इकडचा सगळा इतिहास जाणून घ्यायचा आहे. सर मला इथनं नाही जायचं. सर थांबा ना. आपण निघूया इकडून. सर ऐका ना सर. बाई ऐका ना माझं. थांबा ना सर. बाई चला ना इकडे माझं. चला ना. थांबतो ना मी. थांबतो. भाई 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 तू कोण आहेस? तू कोण आहेस? मी तुमच्या स्किट मध्ये नाहीये. ओ बाई बाई हो बाई, इथे नसलेले लोक. बाई बाई इथे नसलेले लोक पण येत आहेत. चला ना बाई. बाई मला हे बघा इथं काय सापडलंय सर. बाई नको काय सापडव. सर हे बघा काय सापडलंय सर. हे काय? राणीचा फोटो सापडलाय. राणीचा फोटो. सर हा फोटो एकदम माझ्यासारखाच दिसतोय सर. सर मला भीती वाटते. बाई लांब लांब तू लांब. बाई तुम्ही लांब नको. सर ऐका ना. बाई तुम्ही नको ना लांब. सर ऐका ना. नको ना बाई तुम्ही लांब. मला भीती वाटते. लांब ना तुम्ही. काय करताय? काय पाणी तरी पकडा. बाई अरे अरे सोडायला कुत्र्यांना. सोडायला. काय चाललंय इथं सर? बाई इथून कोणतरी आलं. कोणतरी आलं. मी बघितलं. बाई कोणतरी आलं. मला माफ करा बाई. मला चुकलं. मला माफ करा बाई. बाई मला चुकलं बाई. बाई आला वेलकम 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 टू द वाडा द ग्रेट. बाबा उठला. बाबा उठला. इमा द वाव माय लव ओला वेलकम. नाही नाही डॅडी. पापा. हा पापा पापा तेच. पापा ही इमाद वाव नाही. मग ही नमाद संबेराव आहे. The principal खादी madam, you cover strike it the खादी. कुछ तो इस तास ये सुख सगा बुद्रुक. नाही हो खुर्द खुर्द. ऐका ना हो. The Waver Street in the queue, so he in the Waver Street, go to the green. कोण आहे तिकडे? Waver Street. ओ माय ओम. ओ माय माझ्याकडे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सवागी सुंदर उच्चेंदुराची गंजी जय माळे मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल बुद्धी. दर्शन मात्र मला का म्हणा. दर्शन मात्र नाही ते दर्शन मात्र आहे. लंबोदर पीतांबर फळीवर वंदना. वंदनाला फळीवर ठेव. फळीवर वंदना नाही ते फळीवर
पोर्तुगीज चर्चा समोरची भूतात. मराठी अर्थ कसला गाता? शो आणि चॅनल मराठी आहे ना. चल बस गो मग. वहिनीला तर शिल. ए माझा वाव लागला डीज प्राला कपाल आला ढिला लावाला. बरोबर आहे. बसून काय ते सगळं मिटवून टाका एकदाच. दोघांनी संबंध टाका. मी आलो जरा बाहेर जाऊन आलो. अजल फाटचं काम अल्फ्राडोने माझा म्हणजे राणी एमत वावचा खून केलं. अल्फ्राडोने मला सुद्धा दगा दिला. अल्फ्रेडो ना एक नंबरचा बेकार माणूस आहे. लय लय बेकार आहे. बेणं पोरग ते. मी असेल बाहेर गोटा घेत असेल मी जरा पाठवतो. आज लगेच पाठवतो. कुठे अल्फ्राडो इथेच आहे. आज अल्फ्रेडो पण आहे. कुठं आहे अल्फ्राडो? तूच अरे हो आम्ही अल्फ्रेडो नाही. मी फाटफाटो प्रसाद आहे. मी प्रसाद. माझ्या नावातच टॅलेंट आहे. हो त्याच्या नादी लागू नको. शेंडीचं गाणं गा की. हात मेरे शेंडी लांब सुदाम्याला पाहून दे भगवान. उठवा. सर कचकली की काय? ओ सर उठा. मस्करी करत होतो तुमची. सर धडा शिकवायचा. अरे अहो सर हा पापा नाही कदमांचा आप्पा आहे. ओ सर पण हे बरं झालं. या झाडाला असंच असंच पाहिजे. इतिहासाच्या नावाखाली सगळ्या शिक्षकांना घेऊन येतो आणि त्यांची छेड काढतो. हा या झाडाचा इतिहास आहे. बरं